नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते परंतु निकषाअभावी त्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती, अशा शेतकऱ्यांना म्हणजेच केंद्राच्या निकषात न बसलेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी त्यांना दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, या शेतकऱ्यांच्या चालू वीज बिलात सूट देण्याबाबत पण निर्णय झाला आहे। तेव्हा मित्रांनो, या संदर्भातील सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ करता माहिती सुरू करूया। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। केंद्राच्या निकषात न बसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदस्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, या मंडळामधील शेतकऱ्यांच्या कर्जांचे पुनर्गठन आणि चालू वीज बिलात 33% सूट देण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाययोजना करण्यात आली आहे। त्याचबरोबर रोजगार हमीच्या निकषामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासह 8 वेगवेगळ्या सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो, राज्यातील जवळपास 1021 महसूल मंडळांची दुष्काळ सदस्य परिस्थिती राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे आणि केंद्राच्या निकषात बसत नसताना देखील त्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली जाणार आहे। त्याचबरोबर त्यांच्या चालू वीज बिलात पण 33% सूट देण्यात येणार आहे। तेव्हा मित्रांनो, कमी पाऊस झालेल्या परंतु त्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्या संदर्भातील ही छोटीशी आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।